संघर्ष आमच्या नशिबात असेल तर तो संघर्ष करायची आमची तयारी आहे. उद्या चांगला निर्णय होईल. गुढी उभी करायची आहे. विश्वजित कदम प्रयत्नांमध्ये अपयशी ठरणार नाहीत. श्रद्धा आणि सबुरी यावर आमचे काम चालू असल्याचे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकलेल्या विशाल पाटील यांनी म्हटले आहे. 6 दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारासाठी शिवसेनेनं ज्या पद्धतीनं रान उठवले आहे हे पाहता शिवसेनेचे कौतुक असल्याची खोचक प्रतिक्रियाही विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सांगली लोकसभेच्या जागेवरून सुरू असलेला महाविकास आघाडीमधील वाद आता टोकाला गेला आहे का अशी शंका उपस्थित झाली आहे. सांगलीच्या जागेवर अडून बसलेल्या विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या बंडखोरीचे संकेत दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत उद्या गुढी उभी करू असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता उद्याच महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होत असतानाच विशाल पाटील आता उद्या नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या सांगली दौऱ्यावरही विशाल पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की राऊत यांच्या दौऱ्यामागील कारण काय होते. दौरा केल्यानंतर त्यांना सांगली जिल्ह्यातील स्थिती कळाली असेल. सांगलीमध्ये कोणाची ताकद आहे हे सुद्धा त्यांना कळलं असेल असे विशाल पाटील म्हणाले. सांगलीची जागा काँग्रेसला जाऊ नये यासाठी षडयंत्र आहे का अशी विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले की हा विचार करण्याचा वेळ नाही. भाजपचा विरोध करणे हे गरजेचे आहे. विशाल पाटील यांनी सांगितले की विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेस एकसंघपणे काम करत आहे. काँग्रेस पक्षात सांगली लोकसभा जागा लढवेल असा निर्णय घेतला होता. सर्वांचे एकमत होऊन माझे नाव दिल्लीला पाठवले होते. पण जागा वाटपाचा तिढा अनपेक्षित आल्याचे विशाल पाटील म्हणाले. दरम्यान त्यांनी सांगितले की आम्ही काँग्रेस नेत्यांनी कुठेही आक्रमक वक्तव्य केलेली नाहीत. संजय राऊत यांच्या भूमिकेवरून विशाल पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की संजय राऊत माध्यमांसमोर येऊन भाजप विरोधात बोलतात ही आम्हाला ऊर्जा देणारी बाब आहे. वसंतदादांनी त्याकाळी शिवसेनेला मदत केली होती. संजय राऊत यांचा आवाज चळवळीचा आवाज आहे. मात्र राऊत यांचा हा आवाज सांगलीच्या विरोधात जात असल्याचे ते म्हणाले. विश्वजित कदम यांच्यावर संशयास्पद बोलणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. महाविकास आघाडीमधील नेत्यांवर बोलणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीच्या विषयावर बंद खोलीत चर्चा व्हायला हवी होती असे त्यांनी सांगितले. उद्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल असा विश्वासही विशाल पाटील यांनी बोलताना व्यक्त केला. सर ती कोणती कधी झाली. उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी झाली. त्यामुळे अजून आता झालेलं नाही आणि आज चर्चा करणार काय. आमची कोणती होईल असं तुम्ही काय इच्छा करताय. कदाचित होणार नाही. उद्या गुढी उभी होणार आहे. नवीन वर्ष आहे. नवीन वर्षात नवीन घडामोडी करतील. मलाही भरपूर बोलायची इच्छा आहे. मात्र आज मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी जी लढाई लढली ही काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी. विशाल पाटील हा महत्त्व नव्हता. ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे ह्या मुद्द्यासाठी ते मांडत होते. उमेदवार कोण आहे काय विशाल पाटलाचा जन्मसिद्ध अधिकार आहे हेच लढलं पाहिजे असं काय नाही. ही काँग्रेसचा अधिकार आहे. हा काँग्रेस लढलं पाहिजे. आता योगायोगाने ह्या ठिकाणी काँग्रेसने मला नेमणूक दिलं म्हणून मी म्हणत नाही की मला अधिकार आहे. माझा आजूबाजू वडील मी जराही म्हणत नाही. मी 20 वर्ष ही उमेदवारी मागतो. मला मिळत नाही मग तरी मी लढतच राहिलेलो आहे आणि माझी कायम लढायची तयारी. पण विश्वजित कदम लढत असताना त्यांनी घेतलेल्या एखाद्या मुद्द्यावर स्टँड घेतला. त्यांनी त्याच्या विरोधात शिवसेनेनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करावी ही लोकाला रुचलेली नाही. मुळात ही जागाच शिवसेने मागितली रुचलेली नाही आहे. त्याला विरोध करणाऱ्या माणसाला तुम्ही बोलता हे रुचलेलं नाही आहे. पण राऊत साहेबांचा आदर आम्हाला ठेवायचा आहे. कारण राऊत साहेबच ह्या ठिकाणी उद्धवजी बरोबर ह्या महाराष्ट्रात आवाज उठवणार आहेत आणि त्यांचा मान ठेवून त्यांना विनंती की हा मुद्दा हा तुम्ही खूप वैयक्तिक घेतलेला आहे. हा जरा वैयक्तिक न घेता हा मोठा विचार करून काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी भाजपला पाडणे एवढा पुरतं मर्यादा ठेवावा. महिन्याभरात हा विषय संपणार नाही. 22 तासात हा विषय संपेल असं वाटतं. हे कधीतरी डेडलाईन असते. कदाचित संपणार नाही. कदाचित 19 पर्यंत चालू राहील. आज आपल्याला सांगता येत नाही. हे बघा मला उमेदवारीची खात्री 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून आहे. पण हे बघा शेवटी माणसाची तयारी असली पाहिजे. निकाल कसाही जाऊ शकतो. त्यामुळे ज्याच्या होईल त्यावेळी बघू. निकाल लागल्यावर पुढचे विचार. सर मी मगाशी बोललो ही खंत आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप मनात आदर आहे. पुढेही राहणार. त्यांची गरज आज ह्या महाविकास आघाडीला आहे. राऊत साहेबांची गरज आहे. विश्वजित कदमांची गरज आहे. ही त्यांनी समजावी. जशी त्यांची गरज महाविकास आघाडीला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांचा आवाज महत्त्वाचा आहे. त्यांचा आवाज आज त्यांनी सुद्धा
भाजपच्या ह्या यंत्रणेच्या विरोधात लढा दिलाय, त्यांना त्यात त्रास झाला राऊत साहेबांना, आणि त्या त्रास सहन करून सुद्धा ते आज त्यांचा मुद्दा मांडतात. त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वजित कदमांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे आणि ते सुद्धा आजही दटून लढतात. आणि त्यामुळे त्यांची सुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे. झालेली असेल चूक त्यांनी सुधारावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं. हे पहा, निकाल लागल्यावर कमी पडलो का जास्त पडलो हे कळणार. त्यामुळे आज निकाल लागला नाही, उद्या आहे. निकाल लागल्यावर मग कमी पडलो का जादा झालो ते उद्या बोलायचं. आज बोलायचं कारण काय? एवढा संयम, कमालीचा संयम ठेवला जातो. म्हणजे लोक चिडायला लागले त्यांचा आणि साहेब दुसऱ्या काय बाजूने करणार? तेवढी आक्रमकता होते. तुम्ही आता आश्वासित काय करणार आहे? साहेब, मी काय सांगतो माहिती आहे का, एक मुळात मी सांगलीचा आहे. मी सांगलीचा आहे, माझ्या कुटुंब सांगलीचं आहे, आम्ही सगळे सांगलीच आहोत. ह्या सांगलीची परंपरा वेगळी आहे. आम्ही सुसंस्कृत सांगली आहे. आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं आहे. असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारलेलं आहे. मुंबईत काय जे चालते, मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित सांगली स्वीकारत नाही, हे पूर्वी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही सुसंस्कृत सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे. श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे. चांगला निर्णय होईल. विरोधी उमेदवार मी 2-2 पैलवानांना पराभूत करायचा मला अनुभव आहे असं म्हणत पुढे चाललाय ना प्रचारात. त्याचं नाही, अभिनंदन आहे. त्यांनी मला आव्हान दिलं, ह्याबद्दलही मी लवकरच बोलणार आहे. आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल, एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे, तर त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात, त्यांनी तो कवच बाजूला सरकावा. मीही सरकवतो आणि खरी पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे, ही तयारी आम्ही दाखवतो. पण ते जे करणार नाहीत, कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा, फसवणूक, जातीवाद, धर्मात लढाई करून, वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत. त्यांची धाडस असेल तर बोलावं, नाहीतर तो विषय आपण बाजूला ठेवू. काँग्रेसचं त्याला योग्य ती ताकद लावली नाही हे असं पहा, ते शिवसेनेचं कौतुक आहे की त्यांनी 7 दिवसापूर्वी त्यांच्या पक्षात नसलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश करून त्याच्यासाठी एवढा रान पेटवलं. का पेटवलं, त्याच्यामागे काय कारण आहे, हे तुम्ही प्रश्न विचारता. मला माहीत असते तर मी उत्तर दिलं असतं. भाजपकडे जाता जाता वंचित मार्फत शिवसेनेत प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी ते एवढं लढतात. मला वाटते त्याच पद्धतीनं आत्तापर्यंत तरी वसंतदादा घरासाठी आम्ही प्रामाणिक काँग्रेस पक्षावर राहिलेलो आहे, एवढे वर्ष त्यांच्यावर राहिलेलो आणि आजही राहतो. कुठल्याही प्रलोभनांना, कुठल्याही सत्तेच्या हौसापोटी आम्ही कुठे गेलेलो नाही. म्हणून आमचा काँग्रेसमध्ये अजूनही मान शिल्लक असेल असं आम्हाला वाटते. ते दिसेल 1-2 दिवसात.